नांदेड़ जिला परिषद ने 23 करोड़ रुपए का बजट पेश किया है, जिसमें विधवा महिलाओं को बच्चे की शिक्षा और स्वास्थ्य के लिए विशेष प्रावधान शामिल है। आज शंकरराव चौहान सभागृह में प्रशासक एवं मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली ने यह बजट प्रस्तुत किया है। मुख्य लेखा एवं वित्त अधिकारी शिव प्रकाश चन्ना समेत अन्य अधिकारी भी मौजूद रहे। प्रशासन ने कहा कि यह बजट सामाजिक वर्गों को समर्थन देने के साथ साथ जिले में विभिन्न विकास कार्यों के लिए भी निधी सुनिश्चित करता है। फर्स्ट ऑफ ऑल मला खूपच आनंद वाटते, कारण बजेट आम्ही प्रत्येक वेळेला एखादा मिनिस्टरनी वगैरे सादर करताना पाहिलं होतं, तेव्हा आम्हाला खूप मनात प्रश्न होते की याच्यासाठी एवढं का ठेवलं, कमी का केलं नाही। पण यावेळी प्लॅनिंग करताना मलाही खूप विषयाचा अनुभव आलेला आहे आणि मागील 1 वर्षापासून मी जिल्हा परिषदमध्ये काम करत असताना ज्या ज्या ठिकाणी मला कमी वाटलं, जसं मी सांगितलं की आपला हाय रिस्क जे प्रेग्नेंट वुमेन आहेत त्यांना पैसे एनॉमली स्कॅनसाठी पैसे नसतात आणि इन्फंट मोर्टॅलिटी रेट यात नांदेडमध्ये जास्त आहे। त्याच्यामुळे कधी मला मनातून असं होतं की याच्यासाठी काहीतरी करावं। मग ह्या बजेटमध्ये ते करण्यात आलं, त्याबद्दल मला अत्यंत आनंद वाटते। असंच खूप योजना आम्ही यावेळी ऍड केलेल्या आहेत। असं म्हणजे मनातून हे सोशल सेक्टरमध्ये जे काम करण्यासाठी आम्ही येतोय IAS म्हणून, हे पूर्ण मला या बजेटमध्ये करण्याची संधी मिळाली। वाढ झाली, 21 होता ना मागच्या वर्षी, 21 crores होता अंदाजे। या वर्षी आमचे इंटरेस्ट वगैरे वाढवला त्याच्यामुळे, आणि या वर्षी आम्हाला स्टॅम्प मध्ये 6.5 crore मिळाला होता, त्यामुळे या वर्षी 2 कोटीचा वाढ आपल्याला दिसतोय।